फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ईश्वरी घुगे. तर आज गणपती बाप्पा घरी त्यांच्या घरी चाललेले आहेत. तर गणपतीच्या आवडतीचा पदार्थ आहे मोदक. तीच माझा आवडतीचा पदार्थ आहे. तर आज आई करत आहे ओरिओ बिस्किटचे मोदक. तर चला बघूयात. कसा बसलाय माझा भाऊ. त्याला पण ओरिओ बिस्किटचे मोदक खूप आवडतात. त्यामुळे तो बिस्किट घेऊन बसलेला आहे. ओरिओचे मोदक करण्यासाठी आपणाला इथं लागणार आहे ओरिओचे बिस्किट, तूप, दूध, खोबऱ्याचा खीस आणि पिठी साखर थोडीशी. तर चला आपण आता सर्वप्रथम हे ओरिओमधले क्रीम काढून घेऊया. आरुष आमचा आज क्रीम काढायला मदत करणार आहे मला. माझी मम्मी आणि माझा भाऊ आता क्रीम काढून घेत आहे. तर चला, अशी चमच्याने क्रीम काढायची असते. हे बघा, काही काय घालायची तर क्लास असेल. किती छान आहे. आई बघ ना. हे अशी क्रीम काढून घ्यायची आणि नंतर ह्याला बारीक करून घ्यायचं असतं. बिस्किट ह्यामध्ये बारीक करून घ्यायचे. नंतर त्याचं पीठ झाल्यावर त्याच्यात दूध, तूप ओतायचं. आरुष, तुला मोदक आवडतात ना खूप? आता आपण इथं हे मिक्सरला बारीक करून घेतले बिस्किट मिक्सरला. आरुष बोल. आरुष, गणपती बाप्पा कुठे गेले रे? गावाला गेले. कोणाच्या गावाला गेले? हो. मग अशी कोण रडत होतं? का? गणपती बाप्पा गेले म्हणून. हो. आपला गणपती बाप्पा कुठे आहे? गावाला. हो. मोदक कुणाला खायचा आहे? मला. कशाचा करते मी मोदक? ओरिओ बिस्किट. आता मोदक बनवून ठेवले तिथं. आता आई तूप टाकत आहे. आता आईने सारण तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओरिओ बिस्किटची क्रीम टाकलेली आहे आणि खोबऱ्याचं खीस टाकलेलं आहे. त्याने मोदकाची चव खूप वाढते. नुसती जर क्रीम टाकली तर खूपच गोड लागतं. आणि ही ओरिओ बिस्किटाचं पीठ आहे खाली. आता आई ह्याच्यामध्ये कवरमध्ये ती घालून घेत आहे. आई मोदक बनवत आहे. मोदक साच्याला चिटकू नये म्हणून आईने त्याला तूप लावून घेतलेलं आहे. त्याला आता मोदक बनवायचा आहे. बघा, हे नीट असं दाबून घ्यायचं. हे तुम्हाला आवडतात का मोदक? आई आरुषला मला आवडतेत म्हणून आई बनवते मोदक. तुम्ही बनवलेत का कधी असे मोदक? तुम्हाला आवडतात? आईला खायला आवडतात का तुम्हाला? हे बघा, किती छान दिसत आहेत मोदक. बघा, हे तूप लावल्यामुळं चिटकलेले नाही आहेत. जर तूप लावलं नसतं तर हे चिटकून बसले असते. हे बघा, ओरिओ बिस्किटचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. हे बघून
वाटते, असले छान आहेत. मी तुम्हाला हे कापून दाखवते. हो का? आतमध्ये किती छान दिसतंय. तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.